नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय विठ्ठलराजे उगले यांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती यांना वंदन करून म्हणजे सर्व व्यासपीठावर मान्यवरांनी जे सांगितलं मी थोडंसं एक क्लिप ऐकवतो. म्हणजे हे सगळं विजयाचं गणित आज जाहीर करण्याची गरज. हातीची बुकिंग करून ठेवली आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विकास पुरुष जलदूत म्हणजे या तालुक्यांनी आमदार साहेबांना ज्यानेही त्या पदव्या दिल्या, कारण त्या पदव्या सांभाळण्याची ताकद ह्या माणसात आहे. त्यामुळे या तालुक्याने त्यांना त्या पदव्या दिलेल्या आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना वंदन करतो. सिन्नर विधानसभेची निवडणूक गेल्या महिनाभरापासून ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी हातात घेतली, बाबूजी म्हटले मका की ज्या वेळेस ही निवडणूक तरुण कार्यकर्त्यांनी सर्वांनी हातात घेतला त्या वेळेस आपला विजय प्रचंड मोठ्या मतधक्क्याने झालेला आहे. दुसरा मुद्दा, दिदी म्हटली मका दिदी की लाडक्या बहिणीचा मुद्दा अतिशय खरे भाऊ. आम्ही तालुक्यात किंवा शहरामध्ये सकाळी एक दौरा मारत असताना अनेक महिलांनी सांगितलं आम्हाला की लाडक्या भावामुळं आम्हाला जे काही 2 रुपये मिळत आहे त्यामुळं आम्ही मतदान हे आमदार साहेबांनाच करणार. अशी ही शहरात नव्हे तर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीची लोकांमध्ये हे होती. आज जास्त बोलत नाही मी कारण मान्यवर पण भरपूर आहे, परंतु मगा सांगितलं की नामदेव भाऊंना बोलायचं आहे. नामदेवराव म्हणे मी 23 तारखेला बोलल, तुम्ही माझ्यावर बोलून टाका आज. तर आमदार साहेब आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की काजीपुरा सांभाळा, काजीपुरा सांभाळा, काजीपुरा सांभाळा. बऱ्याच जणांना टेन्शन होतं आम्हाला. आणि ज्या दिवशी आमदार साहेबांची बैठक झाली त्या अगोदर दिदीनं आम्ही फेरी घेतली, परंतु रात्री माझ्या माहितीनुसार दिदी 11 वाजले असेल आपल्याला. 11 वाजेपर्यंत त्या काजीपुऱ्यामध्ये कमीत कमी 1000 लोक महिला आणि पुरुष ती भव्य रॅली त्या ठिकाणी. आणि नामदेवरावांनी त्यांच्या समाजाच्या लोकांनी सांगितलं कुठल्याही अफवा विश्वास ठेवू नका. आज जरी मी तुम्हाला आश्वासन देतोय, परंतु ज्या दिवशी माझं बूथ निघेल त्या दिवशी तुम्हाला माझा आकडा दिसेल. सिन्नरचं जे काही सर्वात चांगलं बूथ असेल त्या बूथाच्या तुलनेत माझं मतदान असेल एवढं त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आश्वासन दिलं. त्याबद्दल मी नामदेवराव तुमचे मनापासून आभार मानतो, तुमच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. आज ह्या तालुक्यामध्ये सकाळपासून ज्यावेळेस मतदान चालू झालं तर म्हणजे अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये बघायला मिळाला. खरं तर काही ठिकाणी असं होतं की समोरच्या बूथवर सकाळपासून माणसंही नव्हते. म्हणजे अशा पद्धतीने शहरामध्ये या सर्व टीमनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानल. कारण शहरामध्ये काही जरी झालं 70% पुढं शहरामध्ये मतदान आमदार साहेब होणार. कारण महिलांनी दिदी ज्यावेळेस फिरत होतो आम्ही, दिदीला पण बऱ्याच महिला म्हणते की शहरामध्ये प्रचार करताना जो प्रामुख्याने मागच्या 5 वर्षात जो पाण्याचा मुद्दा 90% लोकांनी पाण्याचा प्रश्न विचारायचे, परंतु ह्या निवडणुकीमध्ये शहरामध्ये घरोघर फिरताना उचित फक्त ज्या ठिकाणी पाईपलाईन गेलेली नाही त्याच ठिकाणी लोकांनी विचार असेल, परंतु पाण्याचा मुद्दा कुठंच नाही आला. त्यामुळे लोकांनी सांगितलं की आमचा आमदार साहेबांनी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमदार साहेबांनाच मतदान करणार. अशा पद्धतीचं वातावरण शहरात होतं. कोणी काही जरी म्हटलं तर या विधानसभेला प्रचंड अशा मोठ्या मताधिक्याने हा विजय होईल एवढं मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.